गोकुळ सोबत गोकुल। नमस्कार, मी आहे किसन दबाले आणि आपण बघताय न्यूज मराठी 24। निसर्गाचा समतोल बिघडलेला असताना हा समतोल कुठेतरी साधण्यासाठी गडिंग्लजकरांनी घेतलेलं जे मोठं पाऊल होतं आणि या माध्यमातून अनेक झाडं लावण्यात गेले, पण ह्या झाडांना कुठेतरी काळ गाठावा अशा पद्धतीने ह्या झाडांची नुसदूस झालेली आहे। आमच्याबरोबर वन विभागाचे अधिकारी आहेत, तर त्यांच्याशी संपर्क साधूया। तर या इथं झालेली पाहणी बघता तुम्हाला काय वाटते, कशा पद्धतीची पुढे कारवाई झाली पाहिजे? ते आजूबाजूच्या गावातील जे गुरं वगैरे आहेत त्यांना योग्य वेळी सूचना देऊन त्यांना थांबवलं जाईल। जर सांगून जर ते ऐकत नसतील तर त्यांच्यावर कायद्यान्वये कारवाई करण्यात येईल। आणि या लावलेल्या झाडांचं म्हणजे व्यवस्थितपणे संगोपन करून त्याला चांगला वाढीसाठी कुठलाही अडथळा येऊ नये यासाठी आपण सगळ्यांनी प्रयत्न करूया। तुम्ही आता याच्या पुढचं पाऊल कुठलं उचलणार, की या ठिकाणी एक मेंबर असणार आहे किंवा काय तुमच्या शाखेमधला कोण असणार आहे या ठिकाणी? आमचे वनसेवक आहेत तुकाराम जाधव म्हणून आणि आनंदा कुंभार म्हणून, त्यांना आम्ही इथं एक प्रत्येक दिवसाला एक इथं थांबेल। तरी या ठिकाणी समजा एखादा व्यक्ती गुरं चारताना असा गावलाच तर त्याच्यावर काय कारवाई होऊ शकते? भारतीय वन अधिनियम 1927 कलम 26 नुसार त्यांच्यावर योग्य ती कारवाई करून त्यांना जी काही शिक्षा आहे त्यात जे काही दंड आहे ते करण्यात येईल त्यांना। वन अधिकाऱ्यांचं मत आहे की या ठिकाणी जर का गुरं चारताना जर का कोणी शेतकरी जर का सापडले तर त्यांच्यावर दंडात्मक कारवाई होऊ शकते। तर अशी कारवाई आपल्यावर होऊ नये यासाठी आपण सावध राहणं गरजेचं आहे। कॅमेरामन संजय जाधवसह मी किसन दबाले, न्यूज मराठी 24।